नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते. आपल्या हक्काच्या माणसाला किंवा आपल्या जवळच्या माणसाला जेव्हा आपली काळजी लागते, ज्याचं आपल्यावर मनापासून प्रेम असतं, त्याला आपली जेव्हा काळजी लागते, त्यावेळेस त्याचं मन काय बोलतं हे मी आज 4 ओळीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर पाहूया आजची कविता काळजी. तुला विचारत बघितलं की मन थोडंसं थांबतं. तुला विचारत बघितलं की मन थोडंसं थांबतं. तुझ्या शांत नजरेत माझं सगळं आयुष्य पुढे उभं राहतं. तुला विचारत बघितलं की मन थोडंसं थांबतं. तुझ्या शांत नजरेत माझं सगळं आयुष्य पुढे उभे राहतं. तू कुठल्या विचारात असतेस हेच मला कळत नाही. तू कुठल्या विचारात असतेस हेच मला कळत नाही. राहून राहून वाटतं त्या विचारात मी आहे की नाही. तू कुठल्या विचारात असतेस हेच मला कळत नाही. राहून राहून वाटतं त्या विचारात मी आहे की नाही. तुला असं बघितलं की मन खूपच हळवं होतं. तुला असं बघितलं की मन खूपच हळवं होतं. नको नको त्या विचारांनी मनात काहूर माजतं. तुला असं बघितलं की मन खूपच हळवं होतं. नको नको त्या विचारांनी मनात काहूर माजतं. समजू शकशील कदाचित समजू शकशील कदाचित माझी काय अवस्था असते. समजू शकशील कदाचित माझी काय अवस्था असते. तुला आनंदी पाहण्यासाठी मन मात्र खूपच आतुर असते. तुला आनंदी पाहण्यासाठी मन मात्र खूपच आतुर असते. एक ऐकशील माझं एक ऐकशील माझं. काहीही असू देत कसंही असू देत. काहीही असू देत कसंही असू देत. तू विचारात गुरफटू नकोस. एक ऐकशील माझं. काहीही असू देत कसंही असू देत. तू मात्र विचारात गुरफटू नकोस. मनावरती मरगळ फार काळ टिकू देऊ नकोस. तू मात्र विचारात गुरफटू नकोस. मनावरती मरगळ फार काळ टिकू देऊ नकोस. मी कायमस्वरूपी तुझ्या सोबत आहे हे मात्र विसरू नकोस. मी कायमस्वरूपी तुझ्या सोबत आहे हे मात्र विसरू नकोस. तुला विचारात बघितलं की मन थोडंसं थांबतं. तुझ्या शांत नजरेत माझं सगळं आयुष्य पुढे उभे राहतं. मला वाटते आजची कविता आपल्याला आवडली असेल. कसं असतं ना की जेव्हा माणूस खूपच एखाद्यावर जेव्हा प्रेम करतं तेव्हा त्या प्रेमातून ही काळजी निर्माण होत असते. आणि या काळजीपोटी या प्रेमापोटी त्या मनामध्ये काय अस्वस्थता असते हे आपण समजू शकाल. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.